जय भीम जय महाराष्ट्र. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी काही व्हिडिओ काही गाण्यांचे वगैरे काही बनवत नाही आहे. तर आज स्पेशल आहे, मुलांसाठी काहीतरी स्नॅक्स बनवते. आज मुलं पण लवकर आलेली आहेत कॉलेजवरून. तर बोलत मम्मी काहीतरी असं बनव चटपटा, आम्ही पण खुश होणार. तर आज मी बनवत आहे कचोरी, मटार कचोरी. त्याच्यासाठी काय काय साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते. कचोरीसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी मटार घेतला आहे, आलं घेतलं आहे, लसूण, मिरची, काली मिरी, बडीशेप आणि थोडे धणे घेतले. हा त्याचा मसाला बनणार आहे. आणि त्यासोबत आटा आहे, गहूचा आटा 1.5 वाटी आहे, अर्धी वाटी मैदा आहे, अजवाइन आहे, थोडंसं ऑइल आणि नमक टाकलेलं आहे. तर या आपण बनवूया. बाय. त्यानंतर इकडे पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलं बॉईल करत, आणि मटर आहे ती थोडीशी फक्त 5 मिनटं त्यांना बॉईल करून घेते. थोडेसे कारण थोडे नरम झाले पाहिजे ते, त्यासाठी. त्याच्यानंतर मी बडीशेप, आपण जो मसाला घेतला आहे बडीशेप, धणे, काली मिरी, ते थोडेसे ड्राय करते. थोडेसे हलकेसे, जास्त नाही. एका पॅनमध्ये तेल गरम केलं आहे, आणि हिरवी मिरची, आलं, लसूण जे आपण कुटून घेतलं आहे, हे सुद्धा मिक्सरला नाही केलेलं आहे, हे सुद्धा कुटून घेतलेलं आहे. हे थोडं फ्राय करायचं, थोडं कच्चं पण जाईपर्यंत फ्राय करते. त्याच्यानंतर आपण जे धणे, बडीशेप, काली मिरीची पावडर बनवली आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करायचं. याला पण 2 मिनटं थोडंसं हलकंसं गरम करायचं आहे, जेणेकरून सगळ्यामध्ये मिक्स झालं पाहिजे, काली मिरी, बडीशेप, धणे. त्याच्यानंतर हे जे आपण मटार मॅश केलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकूया. हे पूर्ण त्याच्यामध्ये गेलं पाहिजे, मिक्स झालं पाहिजे. थोडासा नमक टाकते. नमक टाकून झाल्यानंतर 5 मिनटं तरी आपण त्याला चांगलं मिक्स होऊन थोडंसं शिजून देऊया. कारण खमंग एकदम वास आला पाहिजे, तोपर्यंत गॅसवरच ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे अशा कचोऱ्या बनवल्या आहेत. हे बघा, ह्याच्यामध्ये पूर्ण मसाला टाकलेला आहे जो आपण बनवलेला आहे ते, आणि अशा कचोऱ्या केल्या. आणि इकडे तेल गरम केलेलं आहे. हे बघा, तेल पण गरम झालेलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपण आता एक एक सोडूया. या ग्रीन टी प्यायला. ॲक्च्युली व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की खूप लोकांनी मला कमेंट केले, स्पेशली पर्सनल, की तुम्ही ब्लॉग बनवा, तुम्ही व्हिडिओ बनवता ते छानच बनवतात, ब्लॉग बनवा. पण खरं सांगू, मी टाईमपास म्हणून करते, मला आवडतं म्हणून मी करते. खूप लोकांना आवडत नाही, आणि ह्याच्यामध्ये श्रेय जास्त म्हणजे मुलीला जातं. तिने मला व्हिडिओ बनवायला शिकवलं आणि ती स्वतः साईटला झालेली. असं झालं, उलटं झालेलं आहे. आणि मला खरंच खूप आवडतं. मला असं वाटतं काहीतरी आपलं स्वतःचं एक व्हिडिओ बनवून ठेवा, जेणेकरून आपण कधी काही क्षणामध्ये किती वर्ष गेली त्याच्यानंतर आपण बघून आनंद स्वतःला होऊ शकतो. बाकी लोक मला लाईक करतात नाही करतात त्याची मला काही लेणे देणं नाही आहे. ज्याला आवडतं, ज्याला माझं खरंच व्हिडिओ खूप आवडतात, ती लोक मला जरूर लाईक करतात. जे म्हणजे सासरचे लोक काही आहेत, माहेरचे लोक आहेत, त्यांना खरंच धन्यवाद करते, ते लाईक करतात त्या लोकांना. तर ही आपली फायनली कचोरी झालेली आहे.
खरंच खूप छान बनलेली आहे. बघा ना, खूप टम्म फुगलेली पण आहे आणि टेस्टी पण झालेली आहे. कारण एक मुलीने खाऊन पण पाहिली, बोलली मम्मी खूपच यम्मी झालेली आहे. तर बाय, गुड नाईट.